नमस्कार मंडळी. आज ना असं घरी बसून कंटाळा आलेला गावाला, तर म्हटलं कुठेतरी जाऊन येऊया. आपण पाय भाजताय, ऊन जाम तापलंय, होळी झाली ना की ऊन खूप वाढलंय. आता म्हटलं मालवणला जाऊन येऊया आपण. आणि मालवणला कुठे एक तिकडेच प्रत्येक शिवलिंग आहे, त्या शिवलिंगचे दर्शन घेऊन येऊया. तर भारतातली म्हणजे पूर्ण भारतात ती एकच आहे जी क्रिस्टलची शिवलिंग आहे ती. तर जाता जाता आज संकष्टी आहे नाही, हां, तर आज संकष्टी आहे. तर जाता जाता आपल्याला ना एक मंदिर लागतं. इथून एक रस्ता जातो विमलेश्वरला, जो आपला ब्लॉग आपण टाकलेला आहे, श्री गणपती कोरेमान वाडा. तर हा इकडून आहे ना हायवेच आहे, देवगडला जातो रस्ता. तर तिकडेच आहे हे मंदिर, हायवेलाच लागतं. इथूनच थोडंसं तिकडे ना एक विमलेश्वर आहे, जिकडे आपण गेलेलो आहे. फुल असे वटवाघूळ आहेत आतमध्ये. तर तो व्लॉग पण आहे, तो व्लॉग तुम्ही चेक करू शकता. आणि पुढे आल्यानंतर हे मंदिर. तर संकष्टी आहे, तर आधीकडे दर्शन घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया मालवणला. मंदिरात आत प्रवेश करतानाच आपल्याला इकडे दिसतं श्री चिंतामणी आणि श्री मोरेश्वरचे दर्शन होतात. आणि आतमध्ये अशी सुंदरशी अशी आपल्या बाप्पाची मूर्ती आहे. बल्लाळेश्वर पण आहे इकडे, श्री विघ्नेश्वर बाप्पा पण आहे तिथे. ते सगळे अष्टविनायक आहे अख्खे. श्री महागणपती आहे, श्री गिरिजात्मक आहे, त्यानंतर इकडे श्री वर्धविनायक आहेत, त्यानंतर श्री सिद्धिविनायक आहेत. म्हणजे अख्खं अष्टविनायकचं दर्शन आपल्याला इथे होतं. खूप सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर इकडे भरपूर ऊन आहे, फक्त थोडंसं बाहेर पडल्यानंतर असा घाम सुटला. पण मंदिराच्या आतमध्ये जसं पाय ठेवला ना, फुल थंडगार आहे, सगळं थंडगार आहे. आणि आता दर्शन झालं, पूर्ण अष्टविनायकचं दर्शन झालं आपल्या इकडे. आता इथून आपण निघूया पुढे मालवणला. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत तिकडे. हे एक्झॅक्ट मालवण नाही आहे, मालवणच्या पुढे पप्पा हे कुठलं गाव होतं? कसळे, कसालगाव होतं. टाईम तर मजबूत गेला आहे. मस्त आतमधल्या रोडनी एकदम फुल मजा करत आलो, सिनरी बघत आलो मस्तपैकी. ऊन आहे म्हणून असं काय दाखवणार की नाही, पावसात जी मजा येते सिनरीची तीच आहे. आता इथे गाडी तर लावली, इथे एवढी मोठी पार्किंग आहे, गाडी लावली आहे इकडे मस्त सावलीत, लॉक नाही केली. आता जाऊया इथून आतमध्ये. तिथून एंट्री होती पण ती बंद केली ॲक्च्युली, सोसायटीची एंट्री, आणि इथून नवीन एंट्री चालू केली. इथे काजू आहेत, बागा आहेत का इकडे काजूच्या? अच्छा, आहेच. हे विकायला पण आहेत का नंतर? हे काजू हे तुमचेच आहेत असे? अच्छा, आई बाप्पा काय घेत आहेत समोर उभे? अच्छा, पूजेची थाळी घेत आहेत. इथं एक दुकान आहे थंड पाणी, तर नंतर येऊन आपण इथे पिऊया मस्तपैकी. कोकम सरबत असं काय असेल तर ते पिणार आहे मी. वॉटरमेलन पण आहे. आधी आत जाऊन येऊया आणि मग इथे मग सगळं आपण मस्तपैकी पिऊन थंडगार उन्हाचं मस्त कोकम सरबत पिऊया. रस्ता मस्त आहे, जरा मी तुम्हाला रस्ता दाखवतो. ही वाळू वाटते ना, ही वाळू आहे ना सगळी. इथे सगळीकडेच काजूच्याच बागा दिसत आहेत, मस्त असे काजू लटकलेले दिसत आहेत. हे बघून ना आता मला काजूची भाजी खायची इच्छा होते. आणि फायनली आता इकडे आतमध्ये आहे आपल्या बकेट लिस्टमधलं मोस्ट अवेटेड स्फटिक शिवलिंग असलेलं मंदिर.
तर मित्रांनो, स्फटिक हा एक क्वार्ट्ज नावाचा क्रिस्टल आहे आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हे जे स्फटिक शिवलिंग आहे, हे स्फटिक हे स्पितीला सापडलेलं आणि आपल्या पुण्याचे एक शिल्पकार आहेत, त्यांनी ह्याला शिवलिंगचा आकार दिला. ही समोर दिसणारी नागाची मूर्ती ही कृष्णशिलेतून म्हणजे काळा ग्रेनाइट दगडातून तयार केलेली आहे आणि हाच तो दगड आहे ज्यापासून आपल्या अयोध्यातील श्रीराम यांची मूर्ती साकारली आहे. सो आता दर्शन घेऊन आपण निघालो. तिथे मस्तपैकी आहे ना असा मोजिटो प्यायलो, पुदिना. गरमी खूप भयंकर गरमी आहे, अक्षरशः उन्हाने ना असं तापतंय अंग. तर आता सगळंच ऊन आता निघालो आहे. आता इथून आपला प्लॅन आहे वेगळा. इथे सो आता जेवायसाठी पण आपल्याला थांबायचं आहे, तर चांगले हॉटेल बघून थांबायचं आहे. आणि अजून 2-3 प्लॅन आहेत, बघूया आता किती वाजतात आपल्याला. आपण मजा तुम्हाला दाखवतो, थांबा. हे ना माझ्या पुढे कुठले तरी मिनिस्टर चालले आहेत. इथे 07 नंबरच्या गाड्या आहेत सगळ्या. मर्सिडीज आहे मध्ये, पुढे 2 पोलिसांच्या गाड्या आहेत आणि मागे 2 पोलिसांच्या गाड्या आहेत. हे तुम्हाला इथे दिसत असेल, पोलिसांच्या गाड्या आहेत. इकडे पाठी 3 आहेत, पुढे 2 आहेत, मध्ये मर्सिडीज आहे आणि पाठी 3 पोलिसांच्या गाड्या आहेत. ही पुढे मर्सिडीज चालली आहे. आपला फायदा याच्याने हे होतोय की आपल्याला रस्ता मोकळा भेटतोय, कारण एकदम पुढचे जे पोलीसवाले ते सायरन वाजून चालवत आहेत, फुल सुटसाडे आहे. मी पण यांच्या मागे शिवले गाडी आणि आपल्याला रस्ता फुल मोकळा दिसतोय, फुल मोकळा भेटतोय रस्ता. त्यांच्या पुढे गाडी असेल, सायरन वाजवतात, त्या गाडीला साईडला घ्यायला लावतात, ती गाडी साईडला स्लो होते. आपण यांच्या मागे रपार रप रपार रप. अर्धा रस्ता तर मी ह्याचा असाच क्रॉस केला आहे, रपारप रपारप. हे असा सुटसाट निघतोय आपण. कधी कधी फायदा होतो आपल्यासारख्या कॉमन मॅनचा पण. तर मी आता अर्धा रस्ता असाच कापतो फटाफट आणि नंतर मग कुठे हॉटेल ते काम मी पप्पांना दिलं आहे. मी म्हटलं मी गाडी रिमटवणार आहे, यांच्या मागेच लावू. रिमटव म्हणजे हे चाललेत, म्हणजे एवढा स्पीड पण नाही यायचा, ह्यांचा 80चा स्पीड आहे, चालू आहे प्रॉपर. पण ट्रॅफिक विफिकमध्ये फायदा खूप होतो आहे. तर मी तर ह्यांच्या मागूनच काढतोय. पप्पांना काम दिलं, तुम्ही हॉटेल बघा आणि कुठे थांबवायचे मला सांगा, आपण तिकडे थांबू. चालेल, मी कंटिन्यू करतो. तर मित्रांनो, हा व्लॉग मी आता इथेच संपवणार आहे आणि पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या स्वामींच्या एकदम असा सुंदर आणि शांत मठात. कोणता मठ हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की कळेल. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच येईन परत तुमच्या भेटीला आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. आपला व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. बाय बाय.